इराणकडून इस्रायलच्या प्रमुख नेत्यांना आता लक्ष केलं जातं। इस्रायली सरकारच्या अभेद्य लपण्याच्या ठिकाणांना लक्ष केलं जातं। इस्रायलचं सरकार संपवण्याकडे कल आहे। प्रमुख नेत्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष करण्यास आता सुरुवात झालेली आहे। अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या खार्ग बेटाचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। आपण फक्त मनोरंजनासाठी आणखीन काही वेळा हल्ला करू शकतो असं ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलंय। तेहरानचा संघर्ष संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार दिसत असले तरी अटी अद्याप पुरेशा चांगल्या नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या उरी परिसरामध्ये मोठी कारवाई करण्यात आली। एका पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं। तर भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली। बुच्छर परिसरात एक पाकिस्तानी दहशतवादी हा ठार झालेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींच्या हयातीबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। खामेनी यांच्या अस्तित्वाबद्दलच मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्यात। खामेनी जर जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी खूप हुशारीनं केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आत्मसमर्पण त्यांनी केलं पाहिजे असा टोला देखील ट्रम्प यांनी लगावलेला आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला आहे। पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला। कंधार भागात लष्करी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला। आपल्या शहरांवर अलीकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।